रवींद्र चव्हाण भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष। आज औपचारिक घोषणेनंतर होणार पदग्रहण सोहळा। गेल्या 5 जुलैला वरळीच्या NSCI डोममध्ये होणार ठाकरे बंधूंची जल्लोष सभा। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। सभेत दोन्ही ठाकरे बंधू करणार भाषण। माझा ट्रेलर मी काल लॉन्च केला होता। पिक्चर अभी बाकी है। माझा ट्रेलर मी काल दाखवला। मराठी सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात राज ठाकरेंचं वक्तव्य। ठाकरे बंधूंचा विजय मिळावा नाही तर तांडव मिळावा। सदावर्तेंचा ठाकरेंवर हल्लाबोल तर आमच्या नादाला लागू नका। मनसे नेते प्रकाश महाजन यांचा इशारा। नारायण राणेंबाबतचं वक्तव्य चुकून केलं। भरत गोगावलेंचं स्पष्टीकरण। नारायण राणेंनी मारामार्या केल्या, मर्डर केले, जेलमध्ये गेले असं केलं होतं वक्तव्य। एकनाथ शिंदेंची पुन्हा एकदा कार्यकारिणीकडून शिवसेना मुख्य नेतेपदी निवड। पक्षप्रमुख किंवा शिवसेना राष्ट्रीय प्रमुख या पदावरून कार्यकारिणीत खल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर 3 तारखेला पुण्यात येणार तर 4 तारखेला विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार। एसटीचा लांब किंवा मध्यम पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा। तिकीट आरक्षणात 15% सूट। आजपासून अंमलबजावणी। आजपासून रेल्वे प्रवास महागला। लांब पल्ल्याच्या AC आणि नॉन AC गाड्यांच्या तिकिटात 1 ते 2 पैशांची वाढ। भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा नीरास्नान सोहळा संपन्न। थोड्याच वेळात पालखी सोलापूरकडे प्रस्थान ठेवणार। हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर। मुसळधार पावसामुळे अनेक इमारती कोसळल्या। पुराचं पाणी निवासी भागात शिरल्यानं नागरिकांचे हाल।